हे सर्व वारंवार तुम्ही ऐकलेलं तत्वज्ञान आहे, परंतु गुरुपौर्णिमेला हे सांगणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण गुरुच्या प्रती असणारा प्रेम जागृत व्हावं आणि एकनिष्ठेनं गुरुसेवा पादसेवा घडावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. जीवनात सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आत्मोद्धार करून घ्यावा, आणि त्यासाठी त्यांनी आता एवढं सगळं प्रवचन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही काही आपल्या शिष्यांचे अनुभव ऐकलेले आहेत किंवा सर्वांना असं जाणवलं असेल, असं या ठिकाणी येणार एकही भक्त किंवा शिष्य नाही की त्याला कोणता अनुभव आलेला नाहीये. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की सदा सर्वदा गुरु सन्निध आहे, आपल्या जवळ गुरु आहे ही भावना सतत जागृत ठेवली पाहिजे. त्यामुळे श्री लेमये यांना तो अनुभूती आली. अशीच अनुभूती मला वाटते वैभव जोशींना पण या ठिकाणी रात्रीच्या वेळी आलेली होती, बरोबर आहे ना. त्यांनी विचार केला की गुरु इतक्या लांब आहेत, त्यांना तिकडं घडतंय, मग मी यांच्या शेजारी का घडत नाही. घडलं ना त्यांच्या, का घडणार नाही, निश्चित घडतं. कळलं का. श्रद्धा असेल तर श्रद्धावान लभते सर्व. ज्या ज्या अनुभूती आहेत, एकदा दृष्टी पडली की मग तो अगदी साता समुद्र पार जरी असला ना तरी सुद्धा हे तत्व तिथपर्यंत पोहोचतं आणि त्याचं कार्य होतं. पाठीमाग बरेचसे आपले भक्त जे आहेत, काही जर्मनीला आहेत, त्यांनी कळवलं होतं की त्या सुद्धा त्यांना असा पाठीचा त्रास होत होता. लग्नाच्या आधी त्रास होता, लग्न झाल्यानंतर व्यवस्थित सगळं म्हणजे आपल्या इथं आल्यानंतर सुरू झालं त्यांचं लग्नही आपल्या इथूनच घडलं. आणि त्यानंतर 4-5 महिन्यांनी परत पाठीमध्ये त्यांना परत कळा यायला लागल्या, दुखायला लागलं, जे पूर्वी त्रास होत होता. त्यांनी त्यांच्या सासरी सांगितलेलं नव्हतं. त्यांना वाटलं की बहुतेक सासरी सांगितल्यानंतर नवरा विचारेल की तुम्हाला आधी का सांगितलं नाही वगैरे, संबंध तुटतील. त्यांनी त्यांच्या आईला फोन करून सांगितलं, आणि त्यांची आई बाबा ती आणि आम्ही असे कॉन्फरन्स कॉलवरती होतो त्यावेळेला, आणि रडायला लागली फोनवरती. विचारते, तिला विचारलं का रडते, तर तिने सांगितलं पाठीचा पहिल्यासारखा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. म्हणलं एवढंच आहे ना, फक्त 2 मिनिटं म्हणलं तर डोळे बंद करून बस तिथं, 10 मिनिटामध्ये तू रिकामी होशील सगळे. हे प्रोसेस जे आहे हे घडत असते. आणि त्याप्रमाणे 10 मिनिटांनी तिच्या आईने तिला फोन केला, तर ॲज इफ तिला काहीही झालं नव्हतं अशा पद्धतीने ती त्याच्याशी बोलत होती. आणि दुसऱ्या दिवशी ती आम्हाला फोन करून म्हटली की तुम्ही काय जादूची कांडी फिरवली म्हणे, काय कळालं नाही म्हणे, पण सगळं दुखायचं थांबून गेलं. हे जे आहे हे जादूगारासारखं नाहीये किंवा जे काही क्रिया करतात त्यांच्यासारखं नाहीये. त्या गोष्टी असतात, त्या क्षणापुरतं तुम्हाला रिलीफ मिळू शकते. हिलिंग करणारे बरेचसे लोक आज मार्केटमध्ये आहेत, परंतु हे हिलिंग परमनंट हिलिंग होतं. त्यामुळं तुम्हाला जे मगाशी शब्द सांगितले तर तुमचं आरोग्य अतिशय उत्तम होईल, काही काळजी करू नका. हे शब्द त्रिवार सत्य आहेत, याच्यात बदल होणे नाहीये, आणि हे सद्गुरूंचे शब्द आहेत. त्यामुळे या सगळ्या घटना अनुभूती आपल्याला येत असते. हे काय येते, कारण श्रद्धावान लभते सर्व. तुमची श्रद्धा सुद्धा असली पाहिजे. समर्पण हा एक शब्द आहे, सर्वस्व अर्पण. स्व अर्पण केलं की सगळं अर्पण होतं. इथं पैसा धन द्यायची गरज नाहीये की गुरुला काय आवडतं खायला ते आणून दिलं म्हणजे गुरु खुश होतं, असं नाहीये. सुदैवानं मला काही गोड आता मी खातच नाही. त्यामुळं मुख्य उद्देश काय की प्रत्येकानं आपला उद्धार करून घेतला पाहिजे, आणि तो त्यांच्या सगळ्या प्रवचनाचा सार आहे. आता आपण मगाशी दीपालीताईंनी सांगितलेलं आहे की आता याच ठिकाणी सद्गुरूंचं मंदिर उभा राहणार आहे. तो संकल्प आपला आहे, आणि संकल्पाला पुष्टी देणारे बळ देणारे सद्गुरू आहेत. त्यामुळे हा संकल्प सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण होणार आहे. याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान असणार आहे. प्रत्येकाचा खारीचा सिंहाचा जो काही वाटा असेल तो असणार आहे, परंतु तो देणं सुद्धा फार गरजेचं आहे. हे का दिलं पाहिजे आपण, आणि याच ठिकाणी का दान करावं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. पण दान करण्यासाठी 2 स्थळं अतिउच्च स्थळ आहेत. त्यातले एक स्थळ म्हणजे कोणतं असेल तर ते राजाला दान करावं असं सांगितलेलं आहे. राजाला का दान करावं, कारण त्याला केलेलं दान जे आहे ते प्रजेसाठी वापरलं जातं, प्रजेच्या हितासाठी वापरलं जातं. बंधारे बांधले जातात, तलाव बांधले जातात, शाळा बांधल्या जातात, वैद्यकीय इस्पितळ बांधली जातात. याच्यातून जनतेची सेवा घडत असते. आणि दुसरं जे दान आहे ते गुरुला दान करावं, कारण गुरुला दान केलेलं जे आहे हे फक्त सत्मार्गाला जातं, म्हणजे त्याच्या शिष्यांसाठी किंवा
लोकांच्या उद्धाराचं केंद्र बनवण्यासाठी जातं. समर्थ रामदास स्वामींनी पण काय सांगितलेलं आहे? नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथाशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. सर्वोत्तम असे 2 ठिकाणे आता मी तुम्हाला सांगितले. हे 2 ठिकाणे अतिशय सर्वोत्तम आहेत. इथं चित्त आणि वित्त अशा दोन्ही घटना सांगितले. नुसतं चित्त सांगितलंय का किंवा नुसतं वित्त सांगितलंय का? त्यांनी नाहीये. नुसतं चित्त जरी दिलं तरी सुद्धा सर्वस्व होत नाहीये. वित्त सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि वित्त जे दिलं पाहिजे ते योग्य ठिकाणी दिलं पाहिजे. हे योग्य ठिकाण आहे मी सगळ्यांना अधिकारानं सांगू शकतो. आणि हे जे पीठ आहे हे धर्मोद्धाराचं पीठ आहे. लोकांचा उद्धार इथून घडणार आहे. हे धर्मपीठ आहे. त्यामुळे प्रत्येकानं याच्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आणि इथं दिलेलं जे योगदान हे तुमचे वंश परंपरागत पिढ्यांना तुमच्या या पुण्याचा भाग सतत अनुभवास मिळणार आहे. तुम्ही केलेलं दान हे तुमच्या पुढील पिढ्यांसाठी असणार. कारण हे जे मंदिर या ठिकाणी तयार होणार आहे याचं नाव आपण ठेवलंय श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर. हे सद्गुरूंचं अधिष्ठान मंदिर आहे. या ठिकाणी सद्गुरूंची समाधी आहे. श्रीधर स्वामी महाराजांचं अधिष्ठान आहे. म्हणजे त्यांचे गुरु श्रीधर स्वामी होते, त्यांचं अधिष्ठान आहे या ठिकाणी. भगवान दत्तात्रेय हे सगळ्यांचे गुरु म्हटले जातात, त्यांचंही या ठिकाणी अधिष्ठान आहे. म्हणून या सर्वांचं अधिष्ठान असल्यामुळे आपण श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर असं नाव देतोय. याच्यामध्ये मगाशी श्रीमती सुलभाताई यांनी गणेशाचं स्तवन केलं आणि अतिशय सुंदर प्रार्थना केली की हे मंदिर जे आहे याला बळकट येण्यासाठी गणेशाच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि तुम्ही म्हटल्यामुळे गणपतीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तुम्ही बघितलं लगेच देणगी सुरू झाली आहे. त्यामुळे तुमचं खरोखर कौतुक आहे. खरोखर धन्यवाद तुम्हाला. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सुरुवात केलेली आहे. गणपती हा प्रथम पूजनीय आहे. कुठल्याही कामाची पूजन गणपतीचं पूजन झाल्याशिवाय करत नाहीत. त्याप्रमाणे आज तुम्ही जे गणपतीला आवाहन केलं त्या आवाहनाचा परिणाम म्हणून हे तुम्ही बघितलं की लगेच काही जणांनी या ठिकाणी देणगी दिलेली आहे. देणगी किती केवढी ह्याला महत्व नाहीये, परंतु सुरू झाली आणि देण्याची भावना निर्माण झाली हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं आवाहन तिथपर्यंत पोहोचलं आणि त्या गणपतीनं कृपा केलेली आहे याच्यामध्ये. त्यामुळं हे मंदिर होणे हे सद्गुरूंची इच्छा आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. त्यांचं मंदिर ते करून घेत आहेत. आपण सगळे जे आहेत हे सगळं जग म्हणजे नाटक आहे म्हटलं जातं. आणि त्या सगळ्या रंगमंचातले आपण सगळे कोण आहेत तर पात्र आहोत. ठीक आहे, मेषपात्र नाही, पात्र. आणि प्रत्येकानं आपला रोल या ठिकाणी केला पाहिजे. आपलं उद्दिष्ट काय आहे तर या ठिकाणी सद्गुरूंचं मंदिर तयार झालं पाहिजे. या ठिकाणी भक्तनिवास तयार झाला पाहिजे. इथे अनेक भक्तांची कार्य घडावी, त्यांना इथं सेवा प्राप्त व्हाव्यात, सगळ्या इथं येणाऱ्यांना सोयी सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत. हे आपलं उद्दिष्ट आहे आणि ते अतिशय उत्तम पद्धतीनं करावं. सद्गुरूंचं मंदिर बांधायचं उगीच आपलं कसं तरी बांधायचं, काहीतरी करायचं, काहीतरी केलंय म्हणून दाखवायचं हे आपल्याला करायचं नाहीये. जे घडणार ते अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी घडणार आहे. कारण महाराजांनी सांगितले इथली वीट सुद्धा तिने इतकं तत्वज्ञान ऐकलेलं आहे. हे वीट जरी उगाळून लोकांना पाजली तरी ते व्याधीमुक्त होतील असे त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे इथल्या विटा सुद्धा आपण जपून ठेवणार आहोत. भक्तांना आपण ज्यांना हवे त्यांना आपण एक एक वीट देणार आहोत त्याच्यात. आणि त्यांना सर्व व्याधीमुक्त व्हावेत असे आशीर्वाद आहेत सद्गुरूंचे, तरी त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने मी पोहोचवणार आहे. माझी इच्छा आहे सर्वजणांना उत्तम आरोग्य प्राप्त झालं पाहिजे. आरोग्य जर नसेल तर आपण परमार्थ करू शकत नाहीये. शरीर धड नाहीये, लक्ष लागेल का, चित्त लागेल. किती तुम्ही ध्यानाला बसा, कशालाही बसा, कानामध्ये तुम्ही युट्यूब काय म्हणतात ना ब्लूटूथ वगैरे सगळं घालून बसा, चित्त स्थिर होणार नाहीये. कारण काय तर तुमचे अवयव जे आहेत ना हे फार महत्वाचे आहेत. असं आहे. ब्रह्मानंदी टाळी लागलेली दिसते मातोश्रींची आमच्या. तर म्हणजे माझं बोलणं हे अंगाई गीत गायल्यासारखं आहे मला वाटतंय. सगळे एवढे शांततेनं ऐकतायत याचा अर्थ असं म्हणायला काही हरकत नाही, हे अंगाई गीतच चालू आहे. तर सद्गुरूंचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात सद्गुरू स्वतः करून घेतात. त्यांचे शब्द आहेत की मी माझा स्वतःला प्रसिद्ध करून घेऊ शकतो, मला कोणाच्या प्रसिद्धीची गरज नाही. आणि तुम्ही बघितलं असेल आपण काय कुठे बोर्ड लावलेले आहेत का,
परंतु तरी सुद्धा आज पुण्यामध्ये आपले जवळजवळ 400-450 शिष्य आहेत ज्यांना दीक्षा झालेली आहेत लोक अशी, पुणे आणि आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये. आणि भक्त तर भरपूर आहेत. तुम्ही बघताय आता श्री सुक्ताच्या कार्यक्रमांना असंख्य लोक येऊन गेलेले आहेत. काही येऊ शकले नाही, काही ऑनलाईन याच्यामध्ये येऊन गेले. हे सगळं जे का घडतंय, कारण हे त्यांना लोकांना इथं आणायचं आहे आणि प्रत्येकाला या प्रवाहामध्ये ओढून घेतलं पाहिजे आपण. हे आपलं कर्तव्य आहे. नाही तर काय होतंय, आम्ही सद्गुरू शिष्य आहे म्हणतो, सद्गुरूंच्या बद्दल एक अनुभव सांगा म्हटलं तर सांगायला लाज वाटते आपल्याला. काय उपयोग आहे? आपल्याला त्रैमासिक काढायचं ठरवलेलं आहे. त्याला अनुभव देताना मी बऱ्याच लोकांना पर्सनली सांगितलं होतं की तुम्ही अनुभव ते द्या, तुमचे काय जे अनुभव आलेले आहेत. आम्हाला अनुभव आले, आम्हाला अनुभव आले, नुसते तुम्ही आपले माझ्या कानात सांगून मला उपयोग नाहीये. हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांना तुमचे सद्गुरू काय ते कळलं पाहिजे. लोकांना जर हे कळालं नाही तर लोक तुमच्याकडे कशी येतील? कालच मी ज्यावेळेला ह्या उत्सवासाठी काही सामान आणण्यासाठी गेलो होतो, तर तिथले जे काही दुकानाचे मालक आहेत त्यांनी पागेसाहेब बरोबर होते त्यावेळेला. तर त्यावेळी ते काय म्हटले की हे तुमचं एवढं महान पीठ आहे, तर आपण कराडमधले जे काय मोठे डॉक्टर वगैरे आहेत त्यांना, ह्या लोकांना खरोखर चांगल्या ठिकाणी दान करायचं आहे. तर त्यांच्यासाठी एक प्रेझेंटेशन इथं ठेवूया आपण आणि त्यांना हे दाखवूया की महाराज कोण होते, त्यांचं तत्वज्ञान काय आहे आणि इथं आपण हे मंदिर उभं करतोय कशासाठी करतोय हे सुद्धा फार महत्वाचं आहे. नाही तर उगीच आपलं गावोगावी लोक मंदिर बांधतात, गल्लीबोळात मंदिर बांधतात. हे तसं मंदिर नाहीये. हे मंदिर खूप वेगळं आहे, लक्षात ठेवा. हे जगदोद्धाराचं केंद्र आहे. या ठिकाणाहून जो भक्त या ठिकाणी दर्शन घेऊन जाईल त्याचा उद्धार होणार आहे. हे आत्मोद्धाराचं केंद्र असणार आहे. सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष दत्त आहेत, प्रत्यक्ष भगवान ते आहेत. त्यामुळं मी आता गजर करताना सुद्धा परमपूज्य सद्गुरू भगवान श्री रामचंद्र स्वामी महाराज की जय. भगवान हा शब्द जो आहे हा महाराजांना ॲप्लिकेबल आहे, कारण ते स्वतः नारायण आहेत. ते जर नारायण असेल तर ते भगवानच आहेत ना. असं जसं त्याच्या पाठीमागे भगवान ही उपाधी लावली पाहिजे. तर आपण काय करतो की विचार करत नाहीये. आणि तुम्ही बघताय ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या अधिष्ठानातून आपले पाय लागतायत त्या त्या ठिकाणी लक्ष्मीचा निर्धारा सुरू होतोय. ज्या ज्या लोकांची आर्थिक स्थिती योग्य नव्हती ते आता चांगल्या पद्धतीने रुळावरती यायला लागलेत गाड्या त्यांच्या. हे कशामुळे घडते? कारण हे सद्गुरू तत्व या ठिकाणी जागृत आहे आणि याचा आशीर्वाद सगळ्यांना मिळाला पाहिजे ही माझी तळमळ आहे. त्याच्यासाठी सर्वस्वातून बाहेर पडून हे अध्यात्म आपण करतोय. नाही तर तिकडे लाखो रुपये पगार होताच ना आपल्याला. साहेब साहेब म्हणणारे पुढं मागं फिरणारे लोक होते आपल्या, परंतु ते खरं जे पद आहे ते पद आहे का? नाहीये. ती बेगड आहेत सगळी. खरं जे आहे ईश्वराने ज्यावेळेस सद्गुरूने तुमच्या डोक्यावरती हात ठेवला, कृपाशीर्वाद, ते दगड जरी असला ना ते त्याला महत्व प्राप्त होतं. समर्थाची श्वानासी मान आहे असं सांगितलं. समर्थाचा श्वान जरी असला तर त्याला साहेब म्हणतात. असं आहे. त्याला आसनावर, उच्च आसनावर बसवलं जातं का? तर ते समर्थानं त्याला बसवलेलं आहे. माणसानं बसवलं असतं तर कधी खालची चादर ओढू शकतात ते आणि पाडू शकतात. त्यानं बसवल्यावरती कोणी करू शकत नाही काय. म्हणून ईश्वरानं ज्यावेळी तुम्हाला आशीर्वादित केलं जातं, विश्व कितीही तुमच्या विरुद्ध असेल तरी सुद्धा तुमचं बालबाका होणार नाहीये. त्यामुळं कुणी असं म्हणू नये की मी XYZ व्यक्ती माझ्या समोर आली की मला त्रास होतो वगैरे. काहीही होणार नाही कुणाला त्रास. या ठिकाणी मी सगळं तुम्हाला अभिवचन देतो, यापुढं अशी नजर कुणालाही लागणार नाहीये. इथं नजर लागेल ती गुरुचीच असेल तुमच्यावरती, कारण ही गुरुमाची नजर आहे. हे तुमच्यामध्ये आध्यात्मिक आणि शारीरिक उत्तम बदल घडवण्यासाठी ही नजर असणार आहे. बाहेरच्या लोकांची नजर तुम्हा लोकांना कुणाला लागणार नाहीये. त्यामुळे मनामध्ये किंतु परंतु अजिबात कोणी आणू नका. आणि जर कोणी असं करायचा प्रयत्न केला तर बघू आपण त्याच्यासाठी. तुम्ही बघितले सद्गुरू निवासला आम्ही काठी आणून ठेवलेली आहे वेताची. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अतिशय उत्तम असा एक रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथामधली ओवी तुम्हाला सांगतो. गुरु विरहित असो नये, नीच यातीचा गुरु करो नये, जिणे शाश्वत मानू नये वैभवेसी. गुरुच्या विरहित कधी असू नये. मी जन्माला आपण येतो कशासाठी? तर आत्मोद्धार होण्यासाठी. त्यामुळं गुरु शिवाय आत्मोद्धार कल्पकल्पांती नाहीये. गुरु असला तरच त्याचा उद्धार होतो. हे शास्त्रवचन आहे. त्याच्यामुळं गुरु विरहित कधी असू नये असं सांगितलेलं आहे त्यांनी.
नीच यातीचा गुरु करून यायचं. आपल्यापेक्षा कनिष्ठ जातीचा जर गुरु केला तर काय होतं, समाजामध्ये गुरु समोर दिसल्यानंतर त्याला नमस्कार करू का नको असं वाटायला लागतं. आता आपल्यापेक्षा कनिष्ठ जातीचा आहे, मनाचा मोठेपणा त्यावेळेला असतो का? एवढा नाहीये. समर्पण एवढं नसतं. त्यामुळे रामदास स्वामींनी काय सांगितलेलं आहे की नीच यातीचा गुरु असू नये. तुम्हा सर्वांच्या बाबतीत हे खूप चांगलं आहे की तुमचा गुरु जो आहे उच्च यातीचा आहे, उच्च कुळातलं आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला कमीपणा वाटणार नाही त्याचा नमस्कार करायला. जिणे शाश्वत मानू नये. हे जिणं जे आहे आपलं हे शाश्वत नाहीये. काय का हे बदलणार. हे वस्त्र आहेत, हे वस्त्र वेळ झाली की बरोबर आपलं उतरून ठेवावे लागते. लोकांना वाटतं वैभव जे आहे माझं, हे माझं मी कमवलेलं वैभव हे शाश्वत वैभव आहे. पैसा अडका हे जे काय आहे हे शाश्वत नाहीये. तुम्ही कितीही मुलाबाळांसाठी कमवून ठेवा, मुलाबाळांना त्याची काही किंमत असणार नाहीये. कळलं का? कारण काय होतं की ते म्हणतात तुम्ही केलं काय, उपकार केला का आमच्यावरती? तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी केलंच आहे ना. त्यांचंही बरोबरच आहे. त्यांचं का बरोबर आहे? कारण मुलांचं संगोपन करणं हे आई वडिलांचं प्रथम कर्तव्य आहे. ते आहेत म्हणून तुम्हाला किंमत आहे. आई वडील तुम्हाला का म्हटलं जातं तर ते आहेत. ते जर नसते तर, आणि तुमच्या आई वडिलांनी पण तुमचं संगोपन केलेलंच आहे. अर्थात परिस्थितीचा थोडाफार फरक असू शकतो, परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही धर्मकार्य काय करू शकला नाहीत, मुलांना संस्कार जर देऊ शकला नाहीत, हे सगळं व्यर्थ आहे. आणि पैसा कितीही कमवला, मुलं अमेरिकेला पाठवली, आम्हाला आनंद होतो, आमची मुलं अमेरिकेला आहेत, परत मुलं येत नाहीत का? तर त्याच्या डोक्यावरती कर्ज करून ठेवलेलं असतं शिक्षणासाठी. आता ते फेडण्यासाठी मोठी नोकरी पाहिजे, मोठ्या पगाराची. मोठ्या पगाराची नोकरी मिळाली तर तो 5-6 वर्षामध्ये फेडेल. नाही मिळाली ते काय करणार आहे? आणि जसा जसा तिथं तो थांबायला लागतो, त्याचं लग्नाचं वय होतं, लग्न त्याचा तोच जमवतो. आता हे कर्तव्य खरोखर मगाशी काल रात्री एक जण माझे मित्र इथं आले होते, त्यांना हे फार मोठं प्रबोधन झालंय. लग्न करणं मुला मुलींची ही आई वडिलांची जबाबदारी आहे, त्यांच्यावर सोडून चालणार नाही. मुलगी त्याला पसंत असली तर बघेल, त्याच्या पेशातली असली तर हे चालेल. हे जे आहे हे कोणी ठरवायचं आहे? हे आई वडिलांनी ठरवायचं आहे. आपल्याला सून कोणती पाहिजे, आपले कुळाचार ती पुढं चालवणार आहे की नाहीये, हे कोणी ठरवलं पाहिजे? आपण ठरवलं पाहिजे. हे वय मुलांचं असं नसतं की ते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजतील. त्या मुलाला काय, कन्या सुद्धा कशी असते, कन्या वरयती रूपम असं सांगितलेलं आहे. मुलगी काय करते, मुलगा दिसायला गोरा गोमटा छान दिसतोय ना हे बघते. माता वित्तम आणि धनम. माता काय करत असते की त्याच्या घरी बाबा पैसा अडका आहे का, धन आहे काय बघते. पिता सुखम. वडील काय करत असतो, त्या आपल्या मुलीला तिथं सुख मिळत असतो का? आणि वराडी तर येते काय, भोजनप्रिय. त्यांना भोजन प्रिय असतं, बाकी काही नसतं. तुम्ही जेवण कसं केले त्यांना फार महत्वाचं आहे, बाकी तुमचं तिकडे काय चाललंय विधी कोण बघायला येणार नाहीये. त्यामुळं मुलांची लग्न करताना पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपल्या घराचे कुळाचार जे आहे ते चालवणारी सून आपल्याला असली पाहिजे. कळलं का? मुलगी देताना पण सुकुळात दिली पाहिजे. उगीच आपलं बरं वाटतंय म्हणून त्या ठिकाणी मुलगी द्यायची आणि परत मग दुःख भोगत बसायची. तर ते असो लहरी मोहम्मद. अशा लहरी मुलांच्या बरोबर संसार करणं किती अवघड आहे. तुम्हाला सासू सासरे म्हणून मान मिळाला पाहिजे. फादर इन लॉ, मदर इन लॉ असं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की नाही. कायद्याने आई आणि वडील, कायद्याने काय ते आई वडीलच असतात. हे एक्स्ट्रा दिलेले तुम्हाला गिफ्ट म्हणून. हिचे आई वडील तुमचेच आई वडील आहेत, करा सेवा. मग गेली पाहिजे की नाही? का नाही करायची? आई वडील दोन्ही बाजूचे, मुलीने तसं समजलं पाहिजे किंवा माझे आई वडील आता सासू सासरे आहेत, त्यांची सेवा करणं माझं परम कर्तव्य आहे. हे सगळे संस्कार जे ते मुलांवरती व्हायला पाहिजे, तर उपयोग आहे. नाही तर काय उपयोग आहे? या सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं त्याचा सारांश काय तर सगळ्या संस्कारांमध्ये येतं. आणि संस्कार व्हावेत यासाठी ही गुरुपीठ आहेत. गुरुपीठाचं मुख्य कार्य असेल तर ते संस्कार करणं. हा समाज जो आहे हा सुसंस्कृत झाला पाहिजे. सुसंस्कृत म्हणजे काय? त्याला संस्कृत वाचता येतं असं नाहीये. त्याला संस्कृती जोपासता आली पाहिजे, त्याला संस्कृती आपली कळाली पाहिजे. पत्नीला पतिधर्म कळाला पाहिजे, पतीला पत्नी धर्म कळाला पाहिजे.
तर ते लग्न केल्याचा उपयोग आहे. नाहीतर उगीच आपल्या म्हसोबाला सटवाई जोडल्यासारखं काहीतरी जोडायचं आणि कोणीतरी येऊन अक्षता टाकायची आणि करा संसार म्हणायचं, ते उपयोगाचं नाहीये. कळलं का? त्यामुळं नेहमी विचार केला पाहिजे की आपली मुलं, आता तुम्हाला लोकांची मुलं मोठी व्हायला लागलेली आहेत, आपल्या मुलांच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. लक्ष म्हणजे काय, तुम्ही काय पोलिसिंग करायचं नाहीये, परंतु संस्कारांनी मुलांच्यावर. मुलं सगळ्यांची गुणी आहेत तुम्हाला सांगतो, पण ते गुणी मुलांना गुणवान करणं हे आपल्या हातात आहे आणि ते संस्कारातही होतं. म्हणून संस्कार देणं हे जे आहे ना आपलं काम आहे. असं म्हटलं जातं की वय वर्ष 1 ते 8 ह्याच्यामध्ये आई वडील संस्कार करतात, 8 ते 16 गुरुग्रहामध्ये केला जातो आणि 16 नंतर समाज करतो. आता ते गुरुकुल पद्धती बंद आहेत, आई वडील दोघंही नोकरीला असतात, संस्कार करणार कोण आहे? एकत्र कुटुंब पद्धती नाही, आजी आजोबा नसतात, किती अवघड आहे अवस्था आहे. मग अशा ह्याच्यामध्ये हे धर्मपीठ जे आहे हे संस्कारासाठी धर्मपीठ आहे, मुलांच्यावरती संस्कार करण्यासाठी. म्हणून आपला सगळ्यात लहान शिष्य जो आहे तो 6 वर्षाचा आहे, तो नित्य जप करत असतो. तो इथं आलेला आहे, आलाय. नित्य जप करतात, श्री सुक्ताचे पाठ सगळे मुलं करतात, हे लहान लहान, तुम्ही पाहिलं असेल. ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या कशामुळे घडतात? ह्या संस्कारांमुळे घडतात. अतिशय प्रेमानं आग्रपूजा कधी चुकवत नाही ती मुलं. आता 19 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये हे सगळे लहान मुलं एकत्र येऊन तो कार्यक्रम करणार आहेत संगीताचा. आज सुद्धा सर्वेश मांडे म्हणून आपले एक शिष्य आहेत, त्यानं महाराजांचं एक चित्र रेखाटलेलं आहे. आज तो येऊन देणार होता या ठिकाणी आणि त्याचाही गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता, पण त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो येऊ शकला नाहीये, ताप आलेला आहे. परंतु त्याची तळमळ होती की आपल्या इथं यावं आणि गावं आजच्या कार्यक्रमासाठी. तर त्याला आज ते शक्य नाही, परंतु 19 तारखेच्या कार्यक्रमामध्ये ते शक्य होणार आहे. तर प्रतिवर्षी आपण पुण्यनगरीमध्ये शिष्यांचा मेळावा त्या ठिकाणी घेत असतो आणि त्या ठिकाणी हा मेळावा घेण्याचंही उद्दिष्ट एक आहे की हे संस्कार आहे हे प्रत्येक शिष्यांमध्ये आणि शिष्यांमधून त्यांच्या पुढच्या जनरेशनला जावे, हा उद्देश आहे. आणि हे सगळं एकसंघ असेल, तुम्ही ज्यावेळी एक असता त्यावेळेस जग तुम्हाला काहीही करू शकत नाही. तुम्ही एकटे दिसला की कोणी धरून धोपटू शकतो तुम्हाला. त्यामुळे आपण लहानपणी शाळेमध्ये शिकलो की 4 काठ्या एकत्र केल्या की ते मोडणं अवघड असतं, एक लगेच मोडता येते. एकी जय संगम शरणम गच्छामी असं सांगितलेलं आहे गौतम बुद्धांनी. हे कशासाठी? जेव्हा संघ असेल त्यावेळेस उच्च आणि मोठं उदात्त कार्य घडत असतं. आज या ठिकाणी हा शिष्यांचा संघ एकत्र असल्यामुळे या ठिकाणी धर्मपीठ आता उभं राहतंय, मंदिर उभं राहतंय. आणि तुम्ही सगळे लोक याचे पायिक आहात. ज्यांनी देणगी दिलेली आहे, जे देणगी देतील आणि खऱ्या अर्थाने या धर्मपीठाची जे सेवा करतील ते स्वतःचा तर उद्धार करून घेतीलच, पण पुढच्या अनंत पिढ्यांचा उद्धाराचं साधन त्यांनी कमवलेलं असं मी या ठिकाणी सांगू शकतो. तर तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. बऱ्याच लोकांनी आपल्याला आर्थिक योगदान दिलेले, आतापर्यंत साधारणतः 10.25 लाखापर्यंतची अमाऊंट जमा झालेली आहे आणि पुढच्या एक 15-20 दिवसांमध्ये आपल्याला साधारणतः एक 15-1 लाख तरी तयार केले पाहिजे, म्हणजे आपल्याला हे काम सुरू करता येईल. 15 ऑगस्ट या दिवशी आपण या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी यावंच आणि हे ईशकार्य आहे, हे ईशकार्याची कुदळ ही तुमच्या हातून लागावी असे माझी इच्छा आहे. या ठिकाणी बऱ्याच लोकांचं नाव घेऊ शकलो नाही, त्याच्यामध्ये रवी काका पण आहेत. पाठीमागच्या उत्सवाला ज्यावेळी हे अनाऊन्समेंट झाली तर त्यांनी लगेचच सांगितले की माझ्यातर्फे 71,000 रुपये, आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सद्गुरू निवासला चेक आणून दिला. त्यांच्यासाठी मोठ्या टाळ्या होत्या. त्यांनाही श्रीफळ भेट म्हणून तुम्ही द्यावं. असे बरेचसे लोक आहेत की ज्यांनी हे केलं. पागे साहेब आहेत, पागे साहेबांनी 51,000 रुपये दिलेले आणि आणखी ते 50,000 देणार आहेत. आपले ज्यावेळेला भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे त्यावेळी ते देणार असं त्यांनी मला काल सांगितलेलं आहे. त्यामुळं प्रत्येकाचं योगदान या ठिकाणी घडतंय आणि हे योगदान फक्त आपल्यापुरतं सीमित न ठेवता आपण आपल्या ओळखीची जे लोक आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. त्यांना सुद्धा या धर्मकार्यामध्ये तुम्ही ओढून आणा, त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. तुम्ही उद्धाराचं कारक बना. मी पाठीमागं तुम्हाला एक उदाहरण देत होतो की जसं आपण बँकेमध्ये काही अमाऊंट ठेवत असतो एफडी करून, ती एफडी मॅच्युअर झाल्यानंतर त्याची काय ते इंटरेस्ट त्याच्यावरती मिळतो तुम्हाला. हा का मिळतो? तुमची अमाऊंट का वाढते? कारण तुमची अमाऊंट जी आहे ती इतरांना वाटली जाते कर्ज म्हणून,
आणि त्याच्यातून येणारं जे व्याज आहे हे काय केलं जातं, त्यातला काही भाग तुम्हाला दिला जातो. या परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्ही जेवढा परमार्थाला लोक जोडाल तितक्या प्रमाणात ते त्यांचं कुटुंब परमार्थ करेल आणि त्यातला पुण्यार्थ जो आहे तो ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला उद्धार. तुम्ही एकटं जर तपश्चर्या करत बसला तर शक्य आहे का तुम्हाला पुण्यार्थ कमवून? परंतु इथं सहज तुम्हाला महाराजांनी ही संधी दिलेली आहे. दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी गिवन बाय सद्गुरू. हे प्रत्येकानं आपल्या नात्यातले असतील, मित्र असतील, त्या सर्वांना मगाशी दीपालीताईंनी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप मेसेज पाठवा, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोला. कारण जोपर्यंत तुम्ही लोकांशी बोलत नाही तोपर्यंत लोकांना काय वाटतं की यांनी फक्त आमच्या माहितीसाठी पाठवलेलं आहे, मला त्यात माझा काही रोल आहे हे मला माहिती नाहीये. त्यामुळे प्रत्यक्ष एक फोन सुद्धा करत जावा. फोन करण्यामुळे दोन गोष्टी घडतील. एक म्हणजे तुम्हाला त्यांची आठवण आहे ह्याची जाण होईल आणि त्यांना सुद्धा देण्याची इच्छा होईल. मी इच्छा जरी असली तरी माणसांचं कसं असतं, जोपर्यंत मला सांगितलं जात नाही डायरेक्टली तोपर्यंत मी काही करणार नाही. काही शिष्य होते असे मला म्हटले होते की आता ह्याच्या पुढे आम्ही काय देणार नाही म्हणे, आम्ही मंदिराच्या वेळेसच देऊ. आम्ही काय मागितलं नाही त्यांना. कोणी कोणाचे अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले. सद्गुरू ऑपॉर्च्युनिटी देत असतात तुम्हाला पुण्यार्थ कमवण्यासाठी, परंतु स्वतःच्या आढ्यतेमुळे जर तुम्ही मागं राहिलात तर तुम्ही तुमचा अनहित करून घेतलं. ती जर सेवा घेतली असती तर आज त्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित असत्या. लोकांना वाटतं मी एवढं करतो महाराजांचं, मग माझं का नीट घडत नाहीये? तर जी सेवा विहित होती ती केली गेली नाही. महाराज सहज सेवा देत असतात पण तुम्हाला घेता आली नाही ती सेवा, काढून बसला. आणि इथं बोललेला प्रत्येक शब्द महाराज ऐकत असतात. आणि तुम्हाला हेही सांगितले, मला जरी कोणी काही शब्द बोलले तर ते महाराजच ऐकतात, हे लक्षात ठेवा. कारण हा देह त्यांचा हे ठाम भावना माझी आहे. याच्यामुळे याच्यामध्ये अजिबात फरक होत नाहीये. तुम्हाला लोकांना जी अनुभूती येतात सगळ्या, फोन केलं की का होतं, हे का होतं, कारण ऐकणारं तत्व ते आहे, कळलं का? त्यामुळे कार्य घडतं तिथं. त्यामुळे ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या घडतातच आणि घडवणारी शक्ती ती आहे, कळलं का? त्यामुळे कोणी असं म्हणू नये की उद्धव जोशी कार्य करतात. उद्धव जोशी काही कार्य करू शकत नाही. माणूस माणसाचा उद्धार करू शकत नाही. ते सद्गुरु तत्व जे आहे ते कार्य करत आणि त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे, त्यांनी डोक्यावर हात ठेवला आहे मला माहिती आहे, म्हणून हे फळतंय पुढं. असं नाही तर कसं फळेल? उद्या ठरवलं मला ह्याला अनुभव येतात, मी पण हात ठेवायला जातो डोक्यावर. त्याचं टक्कल गरम झालेला असलं चटकावच राहतात तुमच्या. हेरा गाभाळ्याचं काम नाही. हे त्यांनी नेमून दिलेलं आहे. नेमस्त असलं तरच कार्य घडतं, ते अन्यथा घडत नाही ते. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या ईश कार्यामध्ये स्वतःला झोकून द्या आणि अनंत पुण्याच्या राशी तुमच्या पदरात पडून घ्या. हे ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळणार पुण्य आहे, न मागता मिळणार. तुम्हाला कळणार नाही की कुठून येते आणि तुमच्या ह्याच्यात पडतंय, पण तुमचा रांजण भरतोय पुण्यानं हे घडेल तुम्हाला, कळलं का? आणि जेवढ्या पुण्याच्या राशी तेवढं वैभव तुम्हाला भोगायला मिळेल. वैभव म्हणजे काय आहे? हे ऐहिक जगातलं वैभव नाही, हे पारमार्थिक वैभव सुद्धा भोगणं फार महत्वाचं आहे. आध्यात्मिक वैभव जे म्हणतात ते फार महत्वाचं आहे. त्या अनुभूती आल्या पाहिजेत. तुम्हा दोघांना दीक्षा ज्यावेळेस झाली त्यावेळेस विलक्षण अनुभूती आल्या होत्या. हे काय येतं अनुभूती? कारण ते देणारं तत्व वेगळं आहे. दीक्षा कुठून होते हे खूप वेगळी घटना आहे आणि म्हणून त्याला ते प्राप्त होत असतं. तर तुमचा सगळ्यांचा मानसिक वेळ मी फार घेतलेला आहे. मला वाटतं बराच वेळ झालेला आहे आणि सगळ्यांचा आता जठराग्नी भडकलेला आहे. भोजन सुद्धा तयार आहे, महाप्रसाद तयार आहे. तर सगळ्यांनी आपण भोजन घेऊया. शेवट फक्त परवलीचा एकच शब्द सांगतो की सदा सर्वदा गुरु सन्निध आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या मनात जे जे विचार येतात ती स्पंदनं सुद्धा इथं रुजू होतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी चांगला विचार करायचा का वाईट विचार करायचा ज्याचं त्याने ठरवावं. विचारांची स्पंदनं सुद्धा इथं मेजर होतात. इतकं हे सूक्ष्म तत्व आहे. त्यामुळं आपला उद्धारासाठी कार्य करणं फार महत्वाचं आहे. आणि कार्य नुसतं मनातून बोलून उपयोग नाही. मला असं करायचंय, तसं करायचं, मी हे करू शकतो, ते करू शकतो. अरे पण न चालणारा गरुड आणि चालणारी मुंगी याच्यात श्रेष्ठ कोण जर समजलं तर चालणारी मुंगी श्रेष्ठ आहे. हे का श्रेष्ठ आहे? ते चालत चालत हजारो योजना पार करून जाऊ शकते, पण हा न चालणारा गरुड आहे. मस्त पंखामध्ये बळ आहे त्याच्या,
पण उपयोग काय? हालतच नाही जागचा तो. ते उपयोगाचं नाही. तुम्हाला बळ का दिलेलं आहे? तर ते ओढण्यासाठी बळ दिलेलं आहे, कार्य करण्यासाठी बळ दिलेलं आहे. ते कार्य करून मोठेपणा स्वीकारा तुम्ही. सद्गुरू या ठिकाणी मोठेपणा देण्यासाठी तयार आहेत. आपल्यापेक्षा आपले शिष्य मोठे झाले होते आमची इच्छा आहे, त्याच्यातच आमचं सक्सेस आहे. त्यामुळे प्रत्येक शिष्य जो आहे हा सामर्थ्याचा पुतळाच बनला पाहिजे. इथं असं होता का म्हणे की हे शिष्य सगळे दुर्बळ आहेत असे मनाने एकदम खंबीरायचंय. जग तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही, लक्षात ठेवा. जोपर्यंत हे पाठीशी आहे आणि मी पाठीशी निश्चित आहे, लक्षात ठेवा. डोळे बंद केले की समोर आहेच आहे. त्यामुळे घाबरायचं नाही अजिबात. मला हा त्रास होईल का, मी इकडे गेलो तर काय होईल, मुळीच विचार करायचा नाही. याच्या पुढे कसलाही त्रास होणार नाही. जसं पाठीमागे ट्रिपला त्रास होत होते, आता कधीही त्रास होणार नाहीये. त्यामुळे निश्चिंत व्हा. आणि सद्गुरूंनी बांधलेली ही जी वास्तू आहे या ठिकाणी, ते ज्यावेळी फिजिकली होते त्यावेळी याच वास्तूमध्ये त्यांनी स्वतःच वास्तू बांधलेली आहे. आता ते विश्वाकार आहेत, विश्वाकार रूपाने या ठिकाणी वास्तव्य करतात. ही वास्तू आता काही दिवसानंतर पाडली जाणार आहे. मी पाठीमागच्या वेळेस सगळ्यांना आवाहन केलं होतं की या वास्तूमध्ये अनेक स्पंदन आहेत, त्यांची स्मृती आहेत या ठिकाणी, त्यांची स्पंदन आहेत. या भिंतींनी सुद्धा जेवढं तत्वज्ञान ऐकलेलं आहे, तुम्ही या भिंतीला टेकून बसलात तर सहज तुमचं ध्यान लागेल. इतकं सुंदर तत्व या ठिकाणी आहे. हे काही काळापुरती वास्तू असणार आहे, त्याच्यानंतर आपण याचं मंदिरात रूपांतर करणार आहोत. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत या ठिकाणी येऊन तुम्ही सर्वांनी काय केलं पाहिजे, राहिलं पाहिजे. प्रत्येकाला, मी जोशी घराण्यातल्या सगळ्यांना, तुम्ही तात्या का तुम्ही ज्येष्ठ आहात जोशी घराण्यातले, आता बाकीचे लोक आपले कालाप्रमाणे निघून गेलेले, तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही सगळ्या आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की त्यांनी इथे येऊन राहावं, महाराजांची सेवा करावी. कारण ह्या 15 ऑगस्ट नंतर तुम्ही बघाल तर हे वास्तू या ठिकाणी असणार नाहीये. मी इतक्या वेळा सांगितल्यानंतर उपयोग होणार नाही. मग त्यावेळेला काय, तब पछतावे क्या होता है जब चिडिया चुन गई, या सगळं निघून गेले, काय उपयोग नाहीये. आज तुम्हाला या ठिकाणी करण्याची संधी आहे. आज तुम्हाला जी जी सेवा करू शकता ते सगळ्या सेवा या ठिकाणी अवेलेबल आहेत, तुम्ही करू शकता. इथून जाऊन गाणगापूरला कराल, इथून जाऊन तुम्ही गिरनारला जाल, आणखी कुठं जाल, तिथं दत्त आणि इथं दत्त नाहीये का? त्या पिठापूरच्या पालखीची जेवढी तुम्हाला महती आहे त्याच्यापेक्षा तसूभर सुद्धा कमी इथल्या पालखीची किंमत नाहीये. तुम्हाला सांगतो, महती नाहीये कमी. तेच तत्व आहे. त्यामुळे या पालखीला सुद्धा खांदा लावण्याचं भाग्य तितकंच मोठं आहे. भविष्यामध्ये मोठं धर्मपीठ होणार आहे, त्यावेळी कदाचित आपण रांगेत उभे असू. आज तुम्हाला प्रत्यक्ष समाधीची सेवा करता येते, अभिषेक करता येते त्या ठिकाणी. उद्या पुजारी असतील त्या ठिकाणी, पोलिसांचा पहारा असणार आहे या ठिकाणी. माझे शब्द चुकणार नाहीत, तुम्हाला सांगतो, हे त्रिवार सत्य आहेत. या ठिकाणी लोकांना हात लावण्यासाठी सुद्धा जसं बाहेरच्या तीर्थक्षेत्रावर घडते असं या ठिकाणी घडेल. त्यावेळी तुम्ही म्हणाल की आम्ही इथं होतो, एवढ्या सानिध्यात होतो, पण आम्हाला हे भाग्य मिळालं नाही, घेता आलं नाही. अजून वेळ गेलेली नाहीये. सगळ्यांनी आपला वेळ हे सद्गुरू कार्यासाठी द्या, सद्गुरूंच्या सेवेसाठी द्या आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असले तुम्हाला काही कमी पडणार नाही. असो, तर पुनश्च तुम्हाला सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. तुम्हा सर्वांचं कल्याण मंगल हो, हा शुभाशीर्वाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.